नमस्कार मित्रांनो, कसे आहात? या व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी आहे स्वित्झर्लंडमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वित्झर्लंड तर दाखवणारच आहे, पण भविष्यात जर तुमचं स्वित्झर्लंडला यायचा प्लॅन असेल तर ती टूर कशी प्लॅन करायची याची पण पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी 2 भागात प्रसारित करणार आहे. पहिल्या भागात तुम्हाला स्वित्झर्लंडमधील सर्व महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळं पाहायला मिळणार आहे आणि दुसऱ्या भागात तुम्हाला स्वित्झर्लंड दौऱ्याला घेऊन जे प्रश्न असतील ते सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये देणार आहे. तर चला पाहूया इथे कोणकोणती महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळं आहेत ती. राईन वॉटरफॉल हा युरोपमधील सर्वात शक्तिशाली धबधबा मानला जातो. या धबधब्याची उंची जास्त नसली तरी लांबी खूप आहे आणि इकडच्या पाण्याचा फोर्स तुम्ही पाहू शकता. हा धबधबा जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या बॉर्डर जवळ येतो. इथून अगदी 5 मिनिटावर जर्मनी सुरू होतं. तुम्ही कोणतंही तिकीट न काढता या पॉईंटपर्यंत येऊ शकता, पण पुढच्या डेकवर जाण्यासाठी तुम्हाला 5 फ्रँकचं तिकीट घ्यावं लागतं. उन्हाळ्यामध्ये स्वित्झर्लंडमधील डोंगरावरील बर्फाचं जे पाणी होतं ते पाणी या धबधब्याचा मुख्य स्रोत आहे. ही निसर्गाने निर्माण केलेली एक अद्भुत जागा आहे. जर तुम्ही स्वित्झर्लंडला येणार असाल तर या जागेला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, आता मी आहे ब्लाउझीमध्ये. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा ग्रिंडलवॉल्डचा डोंगर आहे आणि हा पूर्ण बर्फाच्छादित आहे आणि हे ब्लाउझी आहे ते पण खूप सुंदर आहे. मी तुम्हाला आता आतून ब्लाउझी पूर्ण दाखवतो. ब्लाउझी हे स्वित्झर्लंडमधील एक गार्डन आहे. इथे आतमध्ये एक मोठा तलाव आहे, घनदाट झाड आहे, रिकामी लॉन आहे आणि हे ठिकाण चारी बाजूनी पर्वतांनी वेढलेलं आहे. ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे इथे एंट्री तिकीट आहे. इकडचं एंट्री तिकीट प्रति व्यक्ती 11 फ्रँक्स आहे. इकडचे पाणी एवढे स्वच्छ आहे की इकडे 30 ते 40 फूट खोलवरील मासे सुद्धा आपण खुल्या डोळ्यांनी पाहू शकतो. जर तुमचा खूप मोठा ग्रुप असेल तर इकडच्या लॉन्सवर तुम्ही बार्बेक्यू पार्टी पण करू शकता. फक्त त्याचे ॲडव्हान्समध्ये बुकिंग आणि एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. तसेच स्वित्झर्लंडमधील सर्व महत्त्वाची पर्यटन स्थळं संध्याकाळी 6 वाजता बंद होतात, पण ब्लाउझी हे ठिकाण रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतं. जर तुम्ही स्वित्झर्लंडवर रिसर्च करत असाल तर हे ठिकाण तुम्हाला जास्त कुठे दिसणार नाही, पण हे नक्कीच एक हिडन जेम आहे. इथे जास्त गर्दी तुम्हाला मिळणार नाही, पण अगदी अविस्मरणीय असं हे ठिकाण आहे. गिझबाक वॉटरफॉलला जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इंटरलेकन OST वरून ट्रेन पकडावी लागते. त्यानंतर पहिले स्टेशन असलेल्या ब्रिन्सवर उतरावं लागतं. ब्रिन्स स्टेशनला उतरल्यावर समोरूनच आपल्याला ही बोट मिळते. या बोटीचे मल्टिपल स्टॉप्स आहेत, पण पहिला स्टॉप असलेला गिझबाक वॉटरफॉलच्या स्टॉपवर तुम्हाला उतरायचं असतं आणि नंतर 2 मिनिटात तुम्ही चालत या वॉटरफॉलपर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, माझ्या पाठचा धबधबा तुम्ही बघू शकता किती मोठा आहे ते. हा धबधबा खूपच सुंदर आहे. इथे पर्यटकांची संख्या खूपच कमी आहे, त्यामुळे तुम्ही इथे निसर्ग सौंदर्य अगदी शांतपणे अनुभवू शकता. आणि इकडचं पाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ आणि पारदर्शक आहे ते. माझ्या पूर्ण स्वित्झर्लंड टूरमध्ये मला सर्वात आवडलेला स्पॉट म्हणजे ग्रिंडलवॉल्ड. ग्रिंडलवॉल्ड हा युंगफ्रो रिजनमधील बर्फाच्छादित डोंगरांचा एक प्रदेश आहे. ग्रिंडलवॉल्डपर्यंत येण्यासाठी आधी तुम्हाला ट्रेनने ग्रिंडलवॉल्ड स्टेशनपर्यंत यावं लागतं. त्यानंतर बसने ग्रिंडलवॉल्ड टर्मिनलपर्यंत जावं लागतं आणि ग्रिंडलवॉल्ड टर्मिनलपासून तुम्हाला केबल कार मिळते. या केबल कारचे साधारण 4 ते 5 स्टॉप्स आहेत. पहिल्या स्टॉपपासून शेवटच्या स्टॉपपर्यंत पोहोचायला साधारण 25 मिनिटं लागतात आणि या केबल कारने जाताना तुम्हाला बाहेरचं निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळतं. इथे मोकळ्या फिरणाऱ्या गायी पाहायला मिळतात आणि जसं जसं आपण वरवर जातो तसं तसं बर्फाच्छादित डोंगर चालू होतात. इथे वर आल्यावर हा फर्स्ट वॉक म्हणून ब्रिज आहे. हा ब्रिज उंचावर डोंगरालगत असा बांधलाय. इथे पायाखाली आपल्या फक्त मेटलची जाळी असते, त्यामुळे खाली आरपार दिसतंय. ही खूपच उंच दरीवर बांधलेला ब्रिज आहे, त्यामुळे हा खूप थ्रिलिंग अनुभव असतो. हा पूर्ण ब्रिज चालायला साधारण 5 ते 10 मिनिटं लागतात आणि चालून झाल्यावर आपण साधारण इथे पोहोचतो. इथून आपण पुढे पण जाऊन त्या स्पॉटवर जाऊन फोटो काढू शकतो, पण त्यावर खूप लाईन असते. साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात आपला नंबर येण्यासाठी. आणि हा पूर्ण डोंगर बर्फाच्छादित असल्यामुळे रुद्रांशने इथे मनसोक्त बर्फात खेळून घेतलं. आणि इकडे आम्हाला बर्फवृष्टी सुद्धा पाहायला मिळाली. पकडला आता एकच पकडलं अजून
तसेच इथून खाली उतरताना जर तुम्हाला केबल कारच्या एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवर सायकल किंवा गो कार्टिंगच्या कारने जायचं असेल तर तो पर्याय सुद्धा उपलब्ध आहे, फक्त त्यासाठी काही चार्ज असतो. आपल्याला समोर जी लाल कलरची फर्निक्युलर ट्रेन दिसते त्या ट्रेनने हायडल कुमला जाणार आहोत. ही ट्रेन अगदी तुम्हाला इंटरलेकन OST स्टेशनच्या बाजूनेच मिळते. तर इथे तुम्ही पाहू शकता हा ट्रेनचा ट्रॅक डायरेक्ट डोंगरावर चढतो आणि मधून तो डोंगर कापून पुढच्या डोंगरावर पण जातो. तर आता आमची ट्रेन सुरू झाली आहे. मी मुद्दामून ड्रायव्हरच्या पाठची सीट घेतली आहे जेणेकरून तुम्हाला चांगले व्ह्यूज दाखवता येतील. या फर्निक्युलर ट्रेनचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये येण्याची गरज नाही, कारण का विरारच्या जीवदानी देवीला सुद्धा अशीच फर्निक्युलर ट्रेन आहे. फक्त ती ट्रेन खालून वर डोंगरावर चढते, पण ही ट्रेन आहे ती डोंगर कापून समोरच्या डोंगरावर जाते. इथे वर आल्यावर आपल्याला पूर्ण इंटरलेकन गावाचा एरियल व्ह्यू दिसतो. इथे खाली जे दिसतंय ते इंटरलेकन गाव आहे. या गावाच्या एका बाजूला लेक ब्रिन्झ आहे आणि दुसऱ्या बाजूला लेक थन आहे. या दोन्ही मध्ये आपण बोटिंग सुद्धा करू शकतो. तसेच या बाजूला तुम्ही पाहू शकता या इंटरलेकन गावाच्या पाठीमागे यंगफ्रॉ रिजनचे बर्फाच्छादित डोंगर आहेत. तर इथे वरपर्यंत आणून आपल्याला फक्त हा पॉईंट दाखवला जातो. इथे वर बघण्यासारखं फक्त ही सिनरी आहे, त्याशिवाय विशेष असं बघण्यासारखं काही पॉईंट नाही. हा इंटरलेकन एरियाचा पूर्ण टॉप आहे, टॉप ऑफ इंटरलेकन. तसेच इथे काही फोटो पॉईंट्स पण आहेत जिथे तुम्ही तुमचे फोटो काढून तुमच्या आठवणी जपू शकता. वेंगेन हे स्वित्झर्लंडमधील एक सुंदर गाव आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला पहिले इंटरलेकनवरून लॉटरब्रुननला यावं लागतं आणि लॉटरब्रुननवरून वेगळी ट्रेन मिळते. जसं मी तुम्हाला म्हटलं की वेंगेन हे एक सुंदर गाव आहे, त्यामुळे इथे बघण्याचा असा कोणता स्पेसिफिक पॉईंट नाही. तुम्ही या स्टेशनला उतरल्यावर पायी हे गाव फिरू शकता. हे गाव पूर्ण फिरायला 1 ते 1.5 तास लागतो. इथे फिरताना तुम्ही इकडचे निसर्ग सौंदर्य पाहू शकता, इकडची ग्रामीण लोक कशी राहतात ते पाहू शकता. तसेच इथे मोठ्या प्रमाणावर पाळीव प्राणी तुम्हाला पाहायला मिळतात. स्वित्झर्लंडचे फेमस असलेल्या गायी तुम्हाला इथे एकदम जवळून पाहायला मिळतात. त्याशिवाय इथे लोकांनी खूप कुत्रे मांजरी पण पाहिलेत. त्या कुत्रे मांजरी पण अगदी फ्रेंडली आहेत. अनोळखी माणसांकडून पण पेटिंग करून घेतात. तर तो एक अनुभव तुम्हाला इथे मिळतो. तसेच इथे तुम्ही पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणावर मेंढ्या आहेत. इथे आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे त्यांची लोकल ट्रिम केली गेली आहे, त्यामुळे ते थोडे विद्रूप दिसत आहेत, पण किती मोठ्या प्रमाणावर इथे मेंढ्या आहेत ते पण तुम्ही पाहू शकता. आणि सर्वात शेवटी वेंगेन स्टेशन जवळ बसलो असताना या काही चिमण्या आमच्या जवळ आल्या. आम्ही वेफर खात होतो तर त्यातले काही वेफर्सचे तुकडे त्यांना दिले. ते अगदी हातातले वेफर्सचे तुकडे घेऊन पण पळत होत्या. तर इकडचे प्राणी पहा तुम्ही किती फ्रेंडली आहेत. त्यामुळे स्वित्झर्लंडमधील एका स्वर्गीय गावाचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की वेंगेनला व्हिजिट द्या. क्लाइनशायडेग हे लॉटरब्रुननवरून सुटणाऱ्या ट्रेन्सचं शेवटचं स्टेशन आहे. क्लाइनशायडेग हे इथून दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगांच्या व्ह्यूसाठी फेमस आहे. तसेच या ठिकाणावरून यंगफ्रॉ टॉप ऑफ युरोप या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन पण मिळते. पण महत्त्वाची गोष्ट ही ट्रेन कोणत्याही पासमध्ये कव्हर नसते आणि ही ट्रेन थोडी महाग पण आहे. प्रति व्यक्ती साधारण 30 ते 35 हजार तिकीट असतं, त्यामुळे जास्त कोण जात नाही. त्यामुळे ही ट्रेन पकडण्यासाठी किंवा ह्या बर्फाच्छादित डोंगरांचे व्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही या इथे येऊ शकता. तसेच इथे ट्रेनने येताना आणि जाताना टॉप ऑफ युरोप जे ठिकाण आहे त्याचा खूप लांबून व्ह्यू पण मिळतो. ग्लेशियर शूट हा 2 भल्या मोठ्या डोंगरांमधून जाणारा नैसर्गिक मार्ग आहे. इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला 300 मीटरचे डोंगर आहेत आणि त्यामधून ही नदी जाते आणि एका डोंगरालगत हा ब्रिज बांधलाय. या ब्रिजची लांबी साधारण 2 किलोमीटर आहे. इथे मध्ये स्पायडर वेब पण आहे ज्यावर जाऊन तुम्ही थोडं थ्रिल घेऊ शकता. त्याशिवाय या मार्गावर पुढे पुढे चालताना अनेक गुहा पण तयार केल्या आहेत आणि काही धबधबे पण तुम्हाला पाहायला मिळतात. या धबधब्यातून या नदीला पाणी मिळतं. हा पॉईंट एक्सप्लोअर करायला साधारण 1 ते 1.5 तास तरी लागतो आणि याचं एंट्री तिकीट पण आहे साधारण 2,500 रुपये एका माणसाचं एंट्री तिकीट आहे. आणि या पॉईंटला पोहोचण्यासाठी ग्रिंडलवल्डसाठी जिथून केबल कार पकडतात त्याच पॉईंटवरून बससुद्धा मिळते आणि बसने आपण साधारण 5 ते 10 मिनिटात या पॉईंटपर्यंत पोहोचतो.
तर मित्रांनो, आता आपण जातो आहोत म्युरेन या गावी. म्युरेन हे गाव एका डोंगरावर बसलेलं आहे, त्यामुळे इथे गँडोलाने जावं लागतं. तर चला आपण गँडोला पकडूया. गँडोला हे बेसिक केबल कार सारखंच असतं, फक्त ह्याची कॅपॅसिटी खूप जास्त असते. साधारण 30 ते 40 माणसं एका गँडोलातून प्रवास करू शकतात. तर मित्रांनो, आता आपण आहोत म्युरेन या गावी. म्युरेन हे गाव पूर्ण कार फ्री विलेज आहे आणि आपण जसं वेंगेन गाव बघितलेलं तसंच म्युरेन सुद्धा एक गाव आहे. त्यामुळे इथे कोणतंही असं स्पेसिफिक स्पॉट नाही आहे बघायला. आपण उतरल्यावर पूर्ण गावाची एक चक्कर मारू शकतो. ह्या पूर्ण राऊंड कंप्लीट व्हायला साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो. फक्त वेंगेनमध्ये जसे पाळीव प्राणी होते तसे पाळीव प्राणी मला इथे दिसले नाही. कदाचित हे डोंगरावर खूप वर येतं त्यामुळे इथे पाळीव प्राणी नसतील. पण हे गाव पण खूप सुंदर आहे. इथे तुम्हाला समोरच बर्फाच्छादित डोंगरांची पूर्ण रांग दिसते. हा एक सर्क्युलर रोड आहे. या रोडवर फिरून तुम्ही गावाला एक राऊंड मारू शकता. तसंच राऊंड मारताना इकडच्या गावातल्यांची घरं, तिकडची लाईफस्टाईल सुद्धा पाहू शकता. आणि या गावाची सफर करताना आम्हाला समोरच्या डोंगराकडे इंद्रधनुष्य सुद्धा दिसलं. तसेच तुम्हाला जर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायचं असेल, पॅराग्लायडिंग वगैरे, तर ते सुद्धा इथून होतं. तर आता आम्ही म्युरेनमधून परतीचा प्रवास सुरू केला आहे. आता गँडोला बऱ्यापैकी रिकामी आहे, त्यामुळे तुम्हाला इथून बाहेरचा व्ह्यू खूप चांगल्या प्रकारे मी दाखवू शकेन. तर या म्युरेनच्या गँडोलाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जगातला सर्वात स्टिपेस्ट गँडोला आहे. म्हणजे या गँडोलाचा उतार हा जगातल्या कोणत्याही इतर गँडोलापेक्षा सर्वात जास्त शार्प आहे. तुम्ही इथे पाहू शकता, साधारण 70 ते 75 डिग्रीमध्ये हा गँडोला खाली जातोय. आणि हा गँडोला किती उंचावर आहे ते तुम्ही पाहू शकता. इथे खाली पार्क केलेल्या कार अगदी छोट्या टिपक्यासारख्या दिसत आहेत. आणि हा सर्व प्रवास साधारण 3 ते 4 मिनिटात होतो. त्यामुळे उगाच घाट बांधून फिरत फिरत वर जाण्यापेक्षा या गँडोलाने अगदी 3 ते 4 मिनिटात प्रवास होत असेल तर काय वाईट आहे. लॉटनब्रुनन ही एक व्हॅली आहे, म्हणजे मराठीत ज्याला दरी म्हणतात ते. ही व्हॅली इकडच्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे 1-2 नाही तर साधारण 72 धबधबे आहेत. येथील धबधब्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत हा डोंगरावर वितळणारा बर्फ आहे. त्यामुळे जर तुम्ही इथे उन्हाळ्यात गेलात तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात धबधबे दिसतील. लॉटनब्रुननला येण्यासाठी तुम्हाला इंटरलेकनवरून ट्रेन मिळतेच, पण तुम्हाला इथे वेगळं येण्याची गरज नाही, कारण का तुम्ही जर म्युरेनला जात असाल तर तुमची केबल कार इथूनच सुटते. त्याशिवाय तुम्ही वेंगेनला जाणार असाल तर तुम्हाला ट्रेन सुद्धा इथूनच मिळते. त्यामुळे अनायसे तुम्ही इथे येणारच आहात. त्यामुळे स्टेशनला उतरल्यावर तुम्ही 1-2 तासाचा फेरफटका मारून हे सगळे वॉटरफॉल बघू शकता. लॉटनब्रुननवरून रात्रीपर्यंत तुम्हाला इंटरलेकनला जायला ट्रेन्स मिळतात, त्यामुळे वेळेचं पण काही बंधन नसतं. तर आतापर्यंत आपण स्वित्झर्लंडमधली नैसर्गिक सौंदर्य असलेली ठिकाणं पाहिली, पण आता आपण स्वित्झर्लंडमधली शहरं पाहणार आहोत. स्वित्झर्लंडमधलं पहिलं शहर म्हणजे स्वित्झर्लंडची राजधानी बर्न. तुम्ही इथे पाहू शकता, इथून रस्त्यावरून जाणाऱ्या ट्राम्स आहेत, त्याशिवाय लांबलचक बसेस आहेत. तर चला आता आपण हे शहर एक्सप्लोअर करूया. राजधानीचे शहर असले तरी तुम्ही पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत आणि इकडच्या इमारती सुद्धा तुम्ही पाहू शकता. कुठेही उंच उंच इमारती बांधल्या नाहीत, 2-3 माळ्याच्याच इमारती आहेत आणि सगळ्या कौलारू आहेत. त्याशिवाय तुम्ही इथे उत्तम आर्किटेक्चर असलेल्या बिल्डिंगी सुद्धा पाहू शकता. या इथे तुम्ही पाहू शकता जास्त मोठा उतार नाही, 4-5 माळ्यान एवढाच उतार आहे, पण त्यासाठी पण इथे पेड लिफ्ट आहे. या लिफ्ट तुम्हाला खाली घेऊन जातात आणि खालच्यानं वर आणतात आणि याचं वेगळं तिकीट पण येतं. तर आता आम्ही इकडच्या एका फेमस ब्रिजवर आहोत. या ब्रिजवर तुम्ही पाहू शकता ट्राम्स ट्रॅक आहे आणि ट्राम पण जाते. मला स्वित्झर्लंडचं एक आवडलं, इथे खूप कमी लोक स्वतःची कार वापरतात आणि जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात. आणि ही नदी तुम्ही पहा, शहराच्या मध्यावरून जाऊन सुद्धा एवढी स्वच्छ आहे की कोणतीच घाण तुम्हाला या नदीत दिसणार नाही. तर आता आपण जातो आहोत जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांच्या घरी. आईन्स्टाईन हे जरी मूळचे जर्मन होते तरी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील मोठा काळ हा स्वित्झर्लंडमधील त्यांच्या या घरी काढला आहे. इकडचे एंट्री तिकीट 8 फ्रँक्स आहेत, म्हणजे साधारण 1000 रुपये प्रति व्यक्ती. आईन्स्टाईन यांचं घर हे आता एका म्युझियम सारखं डेव्हलप करण्यात आलंय. इथे त्यांच्या आयुष्यात त्यांनी वापरलेल्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यांचा पासपोर्ट आहे, त्यांच्या मार्कशीट्स आहेत, त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. त्याशिवाय त्यांच्या आयुष्यावर आधारित एक डॉक्युमेंटरी पण इथे दाखवली जाते. आणि आईन्स्टाईन यांच्या घरासमोरच हे पाण्याचं कारंजे आहे. स्वित्झर्लंडमध्ये तुम्ही फिरत असाल तर तुम्हाला ठिकठिकाणी अशी कारंजे दिसतील. या कारंजांचं पाणी तुम्ही सर्रास पिण्यासाठी वापरू शकता. आणि आईन्स्टाईन यांच्या घरासमोरच हे एक आयकॉनिक क्लॉक आहे. इथे दर तासाला घड्याळाचे ठोके वाजतात. ही तुम्ही सर्व गर्दी पाहू शकता. या घड्याळाचे ठोके ऐकण्यासाठीच जमली आहे. तर आम्ही इथे कारने आलोय, पण इकडचं पब्लिक ट्रान्सपोर्ट बघून ते वापरण्याचा मोह माझ्याकडून आवरला जात नाहीये. तर आता मी इकडच्या एका बिअर पार्क म्हणून पर्यटन स्थळ आहे तर तिथे जातोय. ते अस्वलांचं गार्डन आहे. तर इथून आम्ही तिथे आता बसने जाणार आहोत आणि त्याचं तिकीट आम्ही इथून या सेल्फ सर्व्हिस किऑस्क वरून घेतो आहोत.
तर तो स्टॉप इथून जवळच आहे, हार्डली 5 मिनिटाची राईड आहे, पण आमचे 3 फुल तिकीट आणि 1 हाफ तिकीट असे मिळून साधारण 1,500 खर्च झाले. तर आता मी बेअर पार्कला पोहोचलो. इथून आता खाली जायचं आहे. इथून तुम्ही लिफ्टने पण जाऊ शकता किंवा चालत जायचं असेल तर बाजूला जिने पण आहेत, जिन्याने उतरून पण जाऊ शकता. तर इथे ही नदी आहे, तुम्ही बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे आणि नदीच्या या बाजूलाच अस्वलांचा एरिया आहे. तुम्ही इथे हा एक अस्वल पाहू शकता. स्वित्झर्लंडमध्ये अस्वलाला खूपच मानले जाते, म्हणून या बेअर पार्कचं वेगळे कोणतेही तिकीट नाही. त्याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या पर्यटन स्थळी गेलात तर तिथे अस्वलांचे किचन्स आणि इतर मोमेंटोज पण मिळतात. तर आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या स्पॉटला, म्हणजे लुसन या शहरात. मी पर्सनली लुसन या शहराची राहण्यासाठी निवड केलेली, कारण का लुसन या शहरावरून सगळे महत्त्वाचे पॉईंट 1 ते 1.5 तासावर आहेत. म्हणजे तुम्ही झुरिक शहर घ्या, बर्न शहर घ्या, इंटरलेकन घ्या, जंगफ्रॉ रिजनचे सगळे पॉईंट्स, माउंट पिलॅटस घ्या, माउंट टिटलिस घ्या, हे सर्व पॉईंट्स तुम्हाला 1 ते 1.5 तासाच्या ड्राईव्हवर आहेत. त्यामुळे मी पर्सनली माझा पूर्ण स्टे हा लुसन या शहरातच केलेला, 6 दिवसाचा स्टे. आपल्याला समोर जो वुडन ब्रिज दिसतोय ते लुसन शहरातील एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ आहे. हा खूप जुना ब्रिज आहे. आता काळाच्या ओघात इथे आजूबाजूला अनेक ब्रिज बांधले गेलेत, पण या ब्रिजची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाहीये. इथे प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी या नदीच्या किनाऱ्यावर बसून बिअर प्यायचं कल्चर आहे. तुम्ही समोर जी लोकं बसली आहेत तिथे जाऊन प्रत्यक्षात बघितलात तर ते काही खात नसतात किंवा इतर काही पीत पण नसतात. प्रत्येकाच्या हातात बिअरचा एक ग्लास असेल. तर आता आपण आलो आहोत लुसनमधील अजून एक महत्त्वाचा स्पॉट, तो म्हणजे म्युझियम ऑफ ट्रान्सपोर्ट. म्युझियम ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये 4 जे महत्त्वाचे ट्रान्सपोर्ट टाईप्स आहेत, म्हणजे वॉटर, एअर, रेल आणि रोड, या 4ही प्रकारच्या ट्रान्सपोर्टची पूर्ण इन डिटेल माहिती तुम्हाला देतात. इकडची एंट्री फी पण तशीच आहे, म्हणजे 37 फ्रँक एका माणसाची एंट्री फी आहे. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये सांगायला गेलो तर 4,500 रुपयापेक्षा पण जास्त रक्कम तुम्हाला एकाची एंट्री फी म्हणून भरावी लागते. पण इकडचा अनुभव पण तसाच आहे. इथे जवळजवळ तुम्ही पूर्ण दिवस पण घालू शकता, एवढी मोठं म्युझियम आहे हे. आज थोडी गरमी होती म्हणून म्युझियमला एंटर करण्याआधी थोडा एक आईस्क्रीम खायचा विचार केला. आम्ही फक्त 2 कॉर्नेटो आणि 1 मँगो कॅन्डी घेतली. एवढ्याचाच खर्च इंडियात साधारण 100 रुपये होतो, पण इकडे तो साधारण 1,500 पेक्षा पण जास्त झाला. इथे आत एंटर केल्या लहान मुलांना F1 सारख्या दिसणाऱ्या कार चालवण्यासाठी होत्या. रुद्रांशने हा आनंद अगदी मनसोक्त लुटला. आज इथे खूप ऊन होतं, त्यामुळे इकडची गोरी मुलं उन्हात थकत होती, पण आपण इंडियन्स, आपल्याला उन्हाची सवय. तर रुद्रांश अजिबात थकला नाही. किती गोरी मुलं येऊन गेली पण रुद्रांश चालवतच राहिला अर्धा तास. तर सर्वप्रथम आपण जाणार आहोत एअर ट्रान्सपोर्टमध्ये. इथे त्यांनी बाहेरच एक मोठं विमान ठेवलंय, पण आम्ही मुंबई ते स्वित्झर्लंड हा प्रवास एमिरेट्सच्या बोईंग 777 ने केला, त्यामुळे आम्हाला हे विमान खूपच छोटं वाटते. तसेच इथे आत वेगवेगळ्या प्रकारची हेलिकॉप्टर्स पण दाखवली जातात. अगदी जुन्या काळातली हेलिकॉप्टर्स ते अगदी मॉडर्न हेलिकॉप्टर्स. त्याशिवाय इथून ॲक्च्युअल रॉकेट लॉन्च कसं होतं ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. इथून आपण हे बटन दाबलं की समोर रॉकेट लॉन्च होतं. तसेच इथे आतमध्ये आपल्याला हेलिकॉप्टरची सिम्युलेशन राईड पण मिळते. म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात एका हेलिकॉप्टरमध्ये बसवलं जातं. तिथे प्रत्यक्षात जेव्हा हेलिकॉप्टर चालतं तेव्हा समोर जसे कंट्रोल असतात, समोर यंत्रणा असते, तशी यंत्रणा असते आणि आपण त्यानुसार चालवायची. आणि समोर TV स्क्रीन असते, ती त्यानुसार चेंज होत राहते आपण जसं चालू तसं. तर आता आपण आलो आहोत इकडच्या रेल सेक्शनमध्ये. इथे तुम्ही पाहू शकता अगदी जुन्या काळातली इंजिन्स वगैरे ठेवलेली आहे आणि ही इंजिन आपण आत जाऊन पण बघू शकतो. इथे खाली जायला पण वाट आहे, तिथे खाली जाऊन पण इंजिन खालून कसं आहे ते पण पाहू शकतो. तसेच इथे रेल्वे ॲक्च्युअलमध्ये ट्रॅक कशी बदलते त्याची यंत्रणा सुद्धा लहान मुलांसाठी ठेवली आहे. म्हणजे हे ती इथून स्विच करून त्यांच्या स्वतःच्या ट्रेनचे ट्रॅक बदलू शकतायत. तर रुद्रांशने या इथे या ट्रेनचा हॉर्न कसा वाजतो याचा शोध लावलाय आणि आता तो हॉर्न वाजवतच बसलाय. पण ओव्हरऑल हे रेल्वेचं सेक्शन खूपच चांगलं होतं. खूप जुन्या प्रकारच्या ट्रेन्स आम्हाला इथे पाहायला मिळाल्या. तर आता आम्ही कारच्या सेक्शनमध्ये आलोय आणि इथे तुम्हाला समोर ज्या दिसत आहेत त्या खेळण्यातल्या कार्स नसून प्रत्यक्षातल्या कार आहेत. इथे 5 माळ्यांचा रॅम्प बांधला गेलाय आणि प्रत्येक रॅम्पवर वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या नवीन कार्स ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय इथे आम्हाला रेडबुलची F1 कार पण अगदी जवळून पाहता आली, त्यात बसता पण आलं. त्याशिवाय इथे वेगवेगळ्या विंटेज कार्स देखील होत्या. आणि सर्वात शेवटचं म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट. इथे बाहेरच एक मोठी बोट लावली आहे. तसंच आत गेल्यावर तुम्हाला जुन्या मोठ्या मोठ्या बोटींचे इंजिन्स वगैरे पाहायला मिळतात. त्याशिवाय वेगवेगळे पार्ट्स पण इथे ठेवले आहेत, तुम्ही पाहू शकता.
तर मित्रांनो, आता आपण पाहिली स्वित्झर्लंडमधील महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळं, पण अशी सुद्धा काही स्थळं आहेत जी मी व्हिजिट नाही केली पण ती लोकप्रिय आहेत. ती कोणती ते मी तुम्हाला आता सांगतो. पहिलं म्हणजे माउंट टिटलिस किंवा माउंट पिलॅटस, ही दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत. पण आपण ग्रिंडलवर्ल्डला गेलो तर माउंट टिटलिस, माउंट पिलॅटस आणि ग्रिंडलवर्ल्ड याचा अनुभव सेमच असतो, कारण का सगळीकडे तुम्हाला बर्फाच्छादित डोंगर दिसणार. त्याशिवाय तशाच काही स्पोर्ट्स, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज वगैरे या तिन्ही ठिकाणचे अनुभव सेमच असतात. म्हणून या तिन्ही ठिकाणापैकी एकच ठिकाण करा. पण ग्रिंडलवर्ल्ड केल्याचा एक फायदा आपल्याला मिळतो ते म्हणजे ग्रिंडलवर्ल्डच्या आसपास अनेक महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे आहे, जसं की इंटरलेकन, लॉटनब्रुनन, वेंगेन, म्युरेन, जंगफ्रॉ. तर अशी सगळी ठिकाणं ग्रिंडलवर्ल्डच्या आसपास आहे. त्यामुळे मी ग्रिंडलवर्ल्ड प्रिफर केलं. तुमचा जर 5 ते 6 दिवसाचा प्लॅन असेल तर तुम्ही ग्रिंडलवर्ल्ड करा. पण तुमचा अगदी 9-10 दिवसाचा प्लॅन असेल तर तुम्ही ग्रिंडलवर्ल्ड सहित माउंट टिटलिस, माउंट पिलॅटस ही स्थळं पण करू शकता. त्याशिवाय तुम्ही इथे झुरिक शहर सुद्धा फिरू शकता. भारतातून येणारे बहुतांश पर्यटक स्वित्झर्लंडमध्ये झुरिकला उतरतात, त्यामुळे ते शहर तुम्हाला बघणं थोडं सोपंच आहे. इथे फुटबॉलचं फिफा म्युझियम आहे. त्याशिवाय आपल्याला सर्वांना जी लिंट चॉकलेट आवडतात त्याचं हेड ऑफिस आणि फॅक्टरी पण इथे आहे, त्याला आपण व्हिजिट देऊ शकतो. त्याशिवाय एक महत्त्वाचं प्रेक्षणीय स्थळ जे मी केलं नाही ते म्हणजे झरमॅट. झरमॅट हे पुन्हा कार फ्री विलेज आहे. जसं आपण वेंगेन बघितलं, जसं म्युरेन बघितलं, तसंच झरमॅट आहे. वेंगेन, म्युरेन, झरमॅट यापैकी 1-2 गावं केली तरी ठीक आहे. अगदीच तुमच्याकडे 10 दिवस असेल तर तुम्ही झरमॅट पण करा. स्वित्झर्लंड हा खूपच महाग देश आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला इकडची महागाई दाखवणार आहे. तर एवढा सगळा खर्च केल्यानंतर पण तुमच्याकडे एक चांगली अमाऊंट वाचत असेल तर तुम्ही जंगफ्रॉ टॉप ऑफ युरोप नक्की करू शकता. तर मित्रांनो, माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये यायला कोणता विजा लागतो, स्वित्झर्लंडमध्ये कधी यावं, कुठे राहावं, काय खावं, काय खाऊ नये, काय करावं, काय करू नये, या सर्वाची माहिती माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नक्की माझा पुढचा व्हिडिओ पहा. थँक्यू.